विद्यार्थिनींनो, आज आपण AST या विषयातील 5वा चॅप्टर फार्म मॅनेजमेंट याचं अध्यापन किंवा अभ्यास करणार आहोत. अतिशय महत्त्वाचा असा हा चॅप्टर आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. फार्म मॅनेजमेंट याचा अर्थ किंवा संकल्पना आपण सुरुवातीला समजावून घेऊ. म्हणजेच डेफिनेशन ऑफ फार्म मॅनेजमेंट, त्यानंतर ऑब्जेक्टिव्ज ऑफ फार्म मॅनेजमेंट. ऑब्जेक्टिव्ज याचा अर्थ उद्दिष्टे, आणि त्यानंतरचं युनिट येईल अस्पेक्ट्स ऑफ फार्म मॅनेजमेंट. तर सुरुवातीला डेफिनेशन, त्यानंतर ऑब्जेक्टिव्ज ऑफ फार्म मॅनेजमेंट आणि अस्पेक्ट्स ऑफ फार्म मॅनेजमेंट, हे 3 ठळक मुद्दे आपण वन बाय वन बघूया. तर सुरुवातीला व्हॉट इज मीन बाय फार्म मॅनेजमेंट. तर पहा, चॅप्टर 5 फार्म मॅनेजमेंट. आता इथे एकूण 3 डेफिनेशन आपल्याला दिलेले आहेत. 3 यासाठी दिलेले आहेत की तुम्हाला जी सोपी वाटेल, लिहायला सोपी होईल अशा तऱ्हेने जी वाटेल ती डेफिनेशन तुम्ही उत्तरपत्रिकेमध्ये लिहू शकता किंवा त्याचा अभ्यास करू शकता. कोणतीही एक डेफिनेशन आपल्याला समजून घ्यावी लागेल आणि किंवा पाठ करावी लागेल. आता पहा, फार्म मॅनेजमेंट अगोदर मराठीतून ही संकल्पना काय आहे हे समजावून घ्या. जर आपल्याला मराठीतून अर्थ कळाला, मातृभाषेतून ती संकल्पना काय आहे ही जर समजली, तर पुढचा अभ्यास आपला सोपा जातो, असा माझा अनुभव आहे. बघूया, फार्म मॅनेजमेंट याचा अर्थ शेती व्यवस्थापन. आपण एखाद्या गोष्टीची व्यवस्था पाहतो, नियोजन करतो, व्यवस्थापन करतो. मग एखादा इव्हेंट असेल, एखादी एंटरप्राइज म्हणजे एखादा व्यवसाय असेल किंवा आपली शेती असेल, त्याचं जर नियोजन व्यवस्थित असेल तर आपल्याला अपेक्षित लाभ, की ज्याला आपण प्रॉफिट म्हणतो, तर तो प्रॉफिट, नेट प्रॉफिट आपण त्याला म्हणतो, तर तो जास्तीचा मिळू शकतो. म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये पद्धतशीरपणे नियोजन केलेलं असेल तर आपल्याला प्रॉफिट होतो किंवा नफा होतो. हेच व्यवस्थापनाचं किंवा मॅनेजमेंटचं सूत्र आहे. पहा, मग कुठलीही गोष्ट असो, ती शेती असो, एखादा व्यवसाय असो किंवा तुमचा अभ्यास असो, त्याचं जर नियोजन आपण व्यवस्थित केलं, त्याचं टाइम टेबल केलं, अव्हेलेबल रिसोर्सेस, कोणकोणत्या गोष्टी आपल्याला उपलब्ध आहेत याचा जर आपण विचार करून टाइम टेबल आपण अभ्यासाचं केलं, तर आपल्याला अपेक्षित मार्क मिळणार आहेत. तसाच प्रकार आहे पहा इथे, की शेती हा व्यवसाय म्हणून आपण जर त्याच्याकडे पाहिलं, परंपरागत शेती जे आतापर्यंत आपले पूर्वज किंवा आई वडील करत होते, त्याच्यामध्ये बदल केला आणि शेतीचं नियोजन केलं सीझन वाईज, क्रॉप वाईज, आपल्याकडे असणाऱ्या सोयी सुविधा, त्याला आपण रिसोर्सेस, फार्म रिसोर्सेस असं म्हणतो, याचा जर आपण साकल्याने विचार केला तर आपल्याला मॅनेजमेंट सोयीचं जातं आणि मॅनेजमेंट व्यवस्थित असेल तर नेट प्रॉफिट आपल्याला मिळतो. तर हे साधारणतः तुम्हाला याच्यामध्ये नक्की काय आहे हे लक्षात आलं असेल. व्यवस्थापन आणि नफा याचा कुठेतरी आपल्याला संबंध जोडता आला पाहिजे,
तर तुम्हाला फार्म मॅनेजमेंट समजेल. मॅनेजमेंट याचा अर्थच व्यवस्थापन आणि फार्म म्हणजे शेती. आता पहिली डेफिनेशन आपण बघूया. फार्म मॅनेजमेंट मीन्स मेकिंग अँड इम्प्लिमेंटिंग the decision involved in organizing and operating farm for maximum production and profit. पहा याच्यामध्ये फार्म मॅनेजमेंटचा अर्थ काय सांगितलेला आहे? मेकिंग अँड इम्प्लिमेंटिंग दी डिसिजन. डिसिजन याचा अर्थ तुम्हाला माहित आहे की आपण एखादी गोष्ट करायची का नाही याचा विचार करतो, त्याला आपण डिसिजन म्हणतो, डिसिजन घेणे. तर मेकिंग डिसिजन नुसतं मेकिंग नाही, म्हणजे नुसतं घेऊन चालणार नाही, तर तो डिसिजन इम्प्लिमेंट आपल्याला करता आला पाहिजे. आणि त्याच्यातून आपल्याला काय साध्य होणार आहे? मॅक्झिमम प्रोडक्शन ऑफ फार्म प्रोड्यूस अँड प्रॉफिट. तर फार्म मॅनेजमेंट म्हणजे काय? तर मेकिंग डिसिजन अंडरलाईन अँड इम्प्लिमेंटिंग डिसिजन इन्व्हॉल्ड इन ऑर्गनायझेशन अँड ऑपरेटिंग फार्म. ऑर्गनायझेशन याचा अर्थ संघटन, ऑपरेटिंग याचा अर्थ चलनवलन किंवा चालवणे. तर शेती संबंधाने आपण ज्या डिसिजन घेतो त्या डिसिजन इम्प्लिमेंट करून आपल्याला त्या फार्मपासून मॅक्झिमम प्रॉफिट आणि प्रोडक्शन मिळायला पाहिजे किंवा मिळावं यासाठी आपल्याला ती डिसिजन घ्यावी लागते किंवा इम्प्लिमेंट करावे लागते. त्याला म्हणायचं फार्म मॅनेजमेंट. इथे 2-3 शब्द आहेत पहा महत्वाचे. मेकिंग अँड इम्प्लिमेंट दी डिसिजन. बरोबर आहे? डिसिजन आपल्याला घ्यावं लागतं, ते इम्प्लिमेंट करावं लागतं. कोणाच्या संदर्भात? ऑर्गनायझेशन अँड ऑपरेटिंग ऑफ द फार्म. शेतीच्या संबंधाने, शेती करायच्या संबंधाने. आणि कशासाठी? टू गेट मॅक्झिमम प्रोडक्शन अँड प्रॉफिट. आपल्याला मॅक्झिमम प्रोडक्शन मिळालं पाहिजे आणि प्रॉफिटही मिळाला पाहिजे. तर याला म्हणायचं शेती व्यवस्थापन किंवा फार्म मॅनेजमेंट. आता दुसरी डेफिनेशन पहा. फार्म मॅनेजमेंट इज ऑल्सो डिफाइन्ड ॲज ऑर्गनायझिंग अँड मॅनेजिंग वन ऑर मोर एंटरप्राइज ऑन सायंटिफिक अँड बिझनेस लाईन्स फॉर गेटिंग मॅक्झिमम नेट प्रॉफिट फ्रॉम दी फार्म. पहा इथं काय म्हटलेलं आहे? इथे ऑर्गनायझिंग अँड मॅनेजिंग म्हणजे ऑर्गनाईज करायचं, मॅनेज करायचं. काय? वन ऑर मोर एंटरप्राइज. वन ऑर मोर एक किंवा अनेक या अर्थाने इथं शब्द वापरलेला आहे. एंटरप्राइज म्हणजे व्यवसाय. सायंटिफिक अँड बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे शास्त्रीय दृष्टिकोनातून. तिथं विज्ञानाचा, शास्त्राचा, ॲग्रिकल्चरल सायन्सचा वापर करून बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे व्यवसाय करतोय हे डोक्यात घेऊन ढोबळमानाने आपल्याला ते करायचं नसतं. बिझनेस लाईन्स याचा अर्थ डोक्यामध्ये व्यावसायिक वृत्ती असायला हवी, सायंटिफिक बेस असायला हवा. आणि हे कशासाठी करायचं आहे? फॉर गेटिंग मॅक्झिमम प्रॉफिट. कुठून? फ्रॉम दी फार्म. म्हणून त्याला आपण फार्म मॅनेजमेंट म्हणतो. तर इथे ऑर्गनायझेशन अँड मॅनेजिंग किंवा मॅनेजमेंट ऑफ वन ऑर मोर एंटरप्राइज. एंटरप्राइज म्हणजे व्यवसाय, अंडरलाईन. पण तो कसा करायचा आहे? सायंटिफिक अँड बिझनेस लाईन्स. बिझनेस म्हणून आणि त्याला शास्त्रीय आधार किंवा शास्त्रीय पद्धतीने. आणि कशासाठी करायचं आहे? फॉर गेटिंग मॅक्झिमम नेट प्रॉफिट फ्रॉम दी फार्म. तर ही डेफिनेशन सोपी आहे. तिसरी डेफिनेशन पहा. फार्म मॅनेजमेंट इज ए ब्रांच ऑफ इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स याचा अर्थ अर्थशास्त्र, कृषी अर्थशास्त्र असं आपण म्हणूया.
कारण इथं फार्म मॅनेजमेंट म्हणतोय आपण. ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स असं जरी लिहिलं तरी चालेल. कृषी अर्थशास्त्राची ही एक उपशाखा आहे किंवा शाखा आहे. इट इज अ ब्रँच ऑफ ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स विच डील्स विथ इन्व्हेस्टिंग अँड अर्निंग ऑफ मनी फ्रॉम फार्म. तर याच्यामध्ये या शाखेमध्ये कशाचा अभ्यास केला जातो तर इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक, अर्न म्हणजे कमावणे किंवा मिळवणे, काय मनी, कुठून फ्रॉम दी फार्म. याला म्हणायचं फार्म मॅनेजमेंट. लक्षात आलं. फार्म मॅनेजमेंट इज ए ब्रँच ऑफ ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स विच डील्स विथ इन्व्हेस्टिंग, अंडरलाईन गुंतवणूक, अँड अर्निंग ऑफ मनी पैसे मिळवणे, फ्रॉम फार्म ॲक्टिव्हिटीज किंवा फक्त फार्म म्हणलं तरी चालेल, शेतातून. फॉर गेटिंग मॅक्झिमम नेट इन्कम. शेवटी आपण कुठे येतोय पहा प्रत्येक डेफिनेशनमध्ये. तिन्ही डेफिनेशनचं महत्वाचं गोल काय आहे टू गेट मॅक्झिमम नेट प्रॉफिट. फार्म मॅनेजमेंट कशाला करायचं आहे, त्याचं महत्वाचं उद्दिष्ट काय आहे, जास्तीत जास्त नफा मिळवणे, टू गेट मॅक्झिमम नेट प्रॉफिट. हे लक्षात ठेवायचं. मग पहिल्या डेफिनेशनमध्ये काय सांगितलेलं आहे, मेकिंग डिसिजन अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ डिसिजन टू गेट नेट प्रॉफिट, असं एका लाईनमध्ये आपण म्हणू शकतो. दुसऱ्या डेफिनेशनमध्ये काय सांगितलेलं आहे, ऑर्गनायझिंग अँड मॅनेजिंग वन ऑर मोर एंटरप्राइजेस, एक किंवा अनेक व्यवसाय. म्हणजे जर आपण ऊस लागवड केली असेल तर दुसरं डाळिंब लागवड करा, दुग्ध पालन करा, म्हणजे एकापेक्षा जास्त व्हेरिएशन त्याच्यामध्ये असलं पाहिजे. अशा एंटरप्राइज हा शब्द पुन्हा पुन्हा येणार आहे, त्याला व्यवसाय आपण म्हणतो. तर असे एंटरप्राइज करून आपल्याला मॅक्झिमम बेनिफिट मिळवायचा असतो. हे दुसऱ्या डेफिनेशनमध्ये. आणि तिसऱ्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर इट इज अ ब्रँच ऑफ ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स विच डील्स विथ इन्व्हेस्टिंग अँड अर्निंग ऑफ मनी फ्रॉम द फार्म ॲक्टिव्हिटीज. अगोदर गुंतवणूक करा म्हणजे भांडवल त्याच्यामध्ये टाका आणि त्याच्यापासून पुन्हा पैसे मिळवा. ही जी क्रिया आहे त्याला म्हणायचं फार्म मॅनेजमेंट. नियोजन, मॅनेजमेंट, व्यवस्थापन. लक्षात आलं. तर ह्या तिन्ही डेफिनेशनपैकी तुम्हाला जी सुलभ वाटेल, इझी वाटेल ती तुम्ही करू शकता. नेक्स्ट पुढची स्लाइड आपण बघूया. ऑब्जेक्टिव्ह ऑफ फार्म मॅनेजमेंट. ऑब्जेक्टिव्ह याचा अर्थ उद्दिष्टे. उद्दिष्टे काय आहेत मग. आता एक उद्दिष्ट तर स्पष्टच झालेलं आहे, टू गेट मॅक्झिमम बेनिफिट, चांगला नफा मिळावा, चांगले पैसे मिळावेत, म्हणून व्यवस्थापन शेतीचं करावं लागतं. म्हणजे पहिलंच आपल्याला जे ऑब्जेक्टिव्ह इथं सांगितलेलं आहे, टू अर्न मॅक्झिमम प्रॉफिट फ्रॉम डिफरंट ॲग्रिकल्चरल एंटरप्राइजेस. म्हणजे पहिलं उद्दिष्ट आपल्याला काय सांगितलेलं आहे की जास्तीचा पैसा आपल्याला मिळायला हवा, कुठून, फ्रॉम डिफरंट, वेगवेगळ्या ॲग्रिकल्चरल एंटरप्राइजमधून. एंटरप्राइज म्हणजे व्यवसाय. याचाच अर्थ तुम्ही फळबाग लागवड करू शकता, याचाच अर्थ तुम्ही पोल्ट्री सेट टाकू शकता, याचाच अर्थ तुम्ही दुग्ध व्यवसाय करू शकता, आणखी शेळीपालन करू शकता. याला आपण वेगवेगळे एंटरप्राइज म्हणतो, व्यवसाय म्हणतो. तर या सगळ्या एंटरप्राइजपासून आपल्याला जास्तीचं उत्पादन मिळावं हाच उद्देश आहे तुमच्या फार्म मॅनेजमेंटचा. दुसरं काय सांगताय पहा ऑब्जेक्टिव्ह, टू स्टडी इफेक्ट ऑफ डिफरंट चेंजिंग टेक्नॉलॉजीज ऑन ॲग्रिकल्चरल बिझनेस. पहा आता एवढं संशोधन फास्ट होतंय किंवा त्याच्यामध्ये रिसर्च एवढं ॲग्रिकल्चरमध्ये होतंय की सतत आपल्याला अपडेट राहावं लागतं. तर हे फार्म मॅनेजमेंटचा स्टडी आपल्याला किंवा त्या फार्मरला चेंजिंग टेक्नॉलॉजीचा अभ्यास करायला भाग पाडतं. तर हे अतिशय महत्त्वाचं ऑब्जेक्टिव्ह आहे. तिसरं, टू इन्क्रीज द ॲग्री बिझनेस बाय इफिशियंट युझिंग सोर्सेस अँड रिसोर्सेस अवेलेबल. म्हणजे तुमच्याकडे जेवढी काय अवेलेबल लँड असेल किंवा काही सोर्स असतील, इन्कम सोर्स असेल, लेबरचा सोर्स असेल, वॉटर सोर्स असेल,
तर ह्या सोर्सचा वापर करून किंवा रिसोर्स आणखी काही सोयी सुविधा असतील त्याचा अवेलेबल सोयी सुविधा असतील, अवेलेबल सोर्सेस असतील, अवेलेबल रिसोर्सेस असतील, याचा उपयोग करून आपल्याला तो ॲग्री बिझनेस वाढवता आला पाहिजे किंवा वाढवावा लागतो. हे तिसरं ऑब्जेक्टिव्ह सांगतो. चौथं, टू मेक इफेक्टिव्ह प्लॅनिंग रिगार्डिंग लँड युटिलायझेशन, क्रॉपिंग सिस्टीम, लेबर अँड वेदर. तर इथं आपल्याला जे चौथं ऑब्जेक्टिव्ह आहे ते प्लॅनिंगचं आहे. नियोजन तुम्हाला करायला पाहिजे किंवा करावं लागतं. कशाचं? लँड युटिलायझेशन. आपल्याकडे जी लँड आहे मग ती 5 एकर असेल, 10 एकर असेल, तर त्या प्रत्येक त्या एकराचा आपल्याला उपयोग प्रोडक्शन म्हणून करता आला पाहिजे. वेगवेगळी पिकं घेता आली पाहिजे की जेणेकरून जमिनीची सुपीकता वाढली पाहिजे, टिकवून राहिली पाहिजे. त्याला आपण क्रॉपिंग सिस्टीम म्हणतो. आपल्याकडे जे लेबर आहे त्याचा योग्य वापर आपण केला पाहिजे. आणि जे वेदर आहे आपल्या गावाकडचं असेल किंवा कुठल्या एखाद्या पर्टिक्युलर एरियाचं असेल त्याचा अभ्यास करून आपल्याला आपला जो नेट प्रॉफिट आहे तो वाढवता आला पाहिजे. म्हणजे टू मेक इफेक्टिव्ह प्लॅनिंग आपल्याला असं परिणामकारक नियोजन करावं लागतं. कशाचं? रिगार्डिंग लँड युटिलायझेशन, रिगार्डिंग क्रॉपिंग सिस्टीम, रिगार्डिंग लेबर अँड वेदर. त्यालाच आपण क्लायमेटही म्हणू शकतो. तर हे सगळं आपल्याला फार्म मॅनेजमेंट शिकवतं. हे चौथं ऑब्जेक्टिव्ह झालं. नेक्स्ट, टू डिसाइड मोर प्रॉफिटेबल क्रॉपिंग सिस्टीम अँड ॲनिमल हजबंड्री. आणि मग आपल्याला मेळ घालावा लागतो फार्म मॅनेजमेंटमध्ये की कुठली पिकं लावायची आणि कुठल्या ॲनिमल हजबंड्री, याचा अर्थ शेळीपालन करणार, दुग्ध व्यवसाय करणार, पोल्ट्री टाकणार, याचा आपल्याला मेळ घालावा लागतो आणि ते डिसाईड करावं लागतं की आपल्याला कशातून सध्या प्रॉफिट मिळेल. लक्षात आलं? आपल्याला एक उदाहरण घेऊया की आपण जर मटण आणायला गेलो तर 600 रुपये, 500 ते 600 रुपये किलो मटण असतं. आणि जर आपण शेळीपालन केलं तर सहजरित्या आपण लाखो रुपये जर सायंटिफिक बेसनी ते जर मॅनेज केलं तर शेतकरी मिळवू शकतात. पण त्याला थोडंसं त्या शेळीपालन असेल किंवा आणखी हॉर्टिकल्चरमध्ये डाळिंब लागवड असेल याचं नॉलेज असेल तर आपण शेतीमधून भरपूर प्रमाणात उत्पादन घेऊ शकतो. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह, टू कॅल्क्युलेट एक्सपेंडिचर रिक्वायर्ड पर युनिट एरिया फॉर इव्हॅल्युएशन ऑफ ॲग्रिकल्चरल प्रोडक्शन. तर इथे थोडं इकॉनॉमिक्स आहे. 6वा ऑब्जेक्टिव्ह असं सांगते की तुम्ही कॅल्क्युलेट करा एक्सपेंडिचर. म्हणजे एखादी गोष्ट जर आपल्याला राबवायची असेल किंवा करायची असेल, त्याचं नियोजन करायचं असेल तर सुरुवातीचा खर्च किती, इनिशियल कॉस्ट आपण म्हणतो, नंतर मध्यंतरी किती कॉस्ट लागेल आणि आपल्या येणारं उत्पादन, याचा तुम्ही मेळ घातला पाहिजे. म्हणजे नाहीतर लाखाचं 12,000 करायचे नाही, आपल्याला 12,000चे लाख करायचे. मग हे आपल्याला फार्म मॅनेजमेंट शिकवतो. तर सुरुवातीला तुम्ही कॅल्क्युलेट करा एक्सपेंडिचर किती लागते आणि त्यातून येणारा नफा आपल्याला किती मिळू शकतो. मध्ये आणखी काही लॉस झाला तर तो आपण बेअर करू शकतो का, हे सर्व आपल्याला फार्म मॅनेजमेंटमधून अभ्यासायला मिळतं. आणि लास्ट, टू प्रोव्हाइड प्रोग्राम्स अँड सर्व्हिसेस, टू प्रोव्हाइड प्रोग्राम्स अँड सर्व्हिसेस दॅट डेव्हलप स्किल्स. तर असे काही प्रोग्राम तुम्ही रन करा किंवा अशा काही सर्व्हिसेस रन करा. सर्व्हिस याचा अर्थ सेवा, प्रोग्राम म्हणजे कार्यक्रम, की जेणेकरून त्या शेतकऱ्याचे स्किल डेव्हलप झाले पाहिजेत, त्याला कौशल्य आलं पाहिजे. कशा संदर्भात? तर नॉलेज इन फायनान्शियल मॅनेजमेंट, तुमचं अर्थशास्त्र, तुमच्याकडचं असणारं भांडवल योग्य रीतीने इन्व्हेस्ट होतं आहे का, टॅक्स लॉज, कर नियोजन आपल्याला करता येतं आहे का, लीडरशिप, नेतृत्वसुद्धा तुम्हाला करता आलं पाहिजे, ह्युमन हेल्थ म्हणजे आपलं आरोग्य, या सगळ्या गोष्टी आपण पैलू म्हणूया किंवा आस्पेक्ट्स म्हणूया. तर याचं आपल्याला त्या प्रोग्रॅममधून आणि सर्व्हिसेसमधून स्किल आलं पाहिजे. तर साधारणतः फार्म मॅनेजमेंटचे हे ऑब्जेक्टिव्ज आहेत. तर एकूण 7 ऑब्जेक्टिव्ज आहेत, तुम्ही त्यातले 6 करू शकता.
तर पहिला ऑब्जेक्टिव्ह आपण एका लाईनमध्ये बघूया. टू अर्न मॅक्झिमम प्रॉफिट. नफा मिळवणं हे उद्दिष्ट असू शकतं. टू स्टडी इफेक्ट ऑफ डिफरंट चेंजिंग टेक्नॉलॉजीज. ज्या टेक्नॉलॉजी आहेत अपडेट शेतकऱ्याने राहिलं पाहिजे. तिसरं, टू इन्क्रीज ॲग्री बिझनेस बाय इफिशियंट युजिंग रिसोर्सेस अँड सोर्सेस. अवेलेबल रिसोर्स असेल, सोर्स असेल, त्याच्यातून आपल्याला आपला ॲग्रो बिझनेस वाढवता आला पाहिजे. चौथं, प्लॅनिंग आपल्याला करता आलं पाहिजे. लँड युटिलायझेशन असेल, क्रॉपिंग सिस्टीम असेल, लेबर आणि वेदरचं. पाचवा आहे मोर प्रॉफिटेबल क्रॉपिंग सिस्टीम आणि ॲनिमल हजबंड्री. म्हणजे हे ॲनिमल पोल्ट्री असेल, डेअरी असेल, याचं कॉम्बिनेशन तुम्ही क्रॉपिंग सिस्टीमची घालून जास्तीत जास्त प्रॉफिट मिळवला पाहिजे. त्यानंतर प्रत्येक गोष्टीचं मूल्यमापन पैशाच्या स्वरूपात कॅल्क्युलेशन आपल्याला आलं पाहिजे, जमलं पाहिजे. हे 6वं ऑब्जेक्टिव्ह आपल्याला शिकवतं. आणि लास्ट, दे प्रोव्हाइड प्रोग्राम्स अँड सर्व्हिसेस दॅट डेव्हलप स्किल्स. तर ते स्किल डेव्हलप करण्यासाठी आपल्याला काही प्रोग्राम्स रन करावे लागतील, काही सर्व्हिसेस रन कराव्या लागतील. आता हे कोणाच्या बाबतीत? तर फायनान्शियल मॅनेजमेंट असेल, टॅक्स लॉ असेल, लिडरशिप असेल, ह्युमन हेल्थ असेल, किंवा टेक्निकल प्रोडक्शन असेल, लिगल इश्यूज असतील, किंवा पर्यावरण की ज्याला आपण एन्व्हायरमेंट म्हणतो त्याच्याशी रिलेटेड असेल. तर हे झाले ऑब्जेक्टिव्ज ऑफ फार्म मॅनेजमेंट. पहा, आपण आतापर्यंत काय पाहिलं? व्हॉट इज फार्म मॅनेजमेंट. आणि दुसरं युनिट आपण अभ्यासलं ऑब्जेक्टिव्ज ऑफ फार्म मॅनेजमेंट. नेक्स्ट, अस्पेक्ट्स ऑफ फार्म मॅनेजमेंट. इथे अस्पेक्ट्स याचा अर्थ पैलू, वैशिष्ट्ये असं सुद्धा आपण म्हणू शकतो. आता काय काय वैशिष्ट्ये आहेत फार्म मॅनेजमेंटची? म्हणजे शेती व्यवस्थापन करताना तुम्ही कोणकोणत्या मुद्द्यांना महत्त्व द्याल, कोणते पैलू त्याच्यामध्ये आपल्याला आढळतील? तर फर्स्ट, सिलेक्शन ऑफ फार्म, म्हणजे शेतीचं सिलेक्शन. त्यानंतर चॉईस ऑफ एंटरप्राइज, कोणता व्यवसाय तुम्ही त्याच्यामध्ये करणार. याचा अर्थ तुम्ही डाळिंब लागवड करणार, ऊस शेती करणार, दुग्धपालन करणार का पोल्ट्री करणार. याला एंटरप्राइज म्हणजे व्यवसाय आपण म्हणतो. चॉईस ऑफ ॲन एंटरप्राइज. त्यानंतर फॉर्म्युलेशन ऑफ क्रॉपिंग स्कीम अँड कॅलेंडर ऑफ ऑपरेशन. म्हणजे त्या शेतीमध्ये उदाहरणार्थ 10 एकराचा फार्म असेल तर तुम्ही क्रॉपिंग पॅटर्न कसा राबवणार. त्यानंतर त्याचं जे काही वर्षभरातले त्याच्यामध्ये प्रिपरेटरी टिलेज असेल, इंटर टिलेज असेल, तर त्याला आपण कॅलेंडर ऑफ ऑपरेशन, कोणत्या महिन्यामध्ये कोणती कामं करायची, हे आपल्याला फार्म मॅनेजमेंटमधून कळू शकतं. तो एक त्याचा आस्पेक्ट्स आहे किंवा पैलू आहे. त्यानंतर इक्विपिंग फार्म विथ नेसेसरी इनपुट्स. इनपुट्स याचा अर्थ खतं असतील, फार्म मशिनरी असतील, किंवा बी बियाणं असेल, याला आपण इनपुट म्हणतो. तर हे जे इनपुट्स आहेत ते आपल्या म्हणजे ट्रॅक्टर असेल, ट्रॅक्टर ड्रॉन इम्प्लिमेंट्स असतील, पेअर ऑफ बुलक, बैलजोडी असेल, बुलक कार्ट किंवा बैलगाडी असेल, ट्रॅक्टर ट्रॉली असेल, याला आपण, किंवा फर्टिलायझर्स असतील, किंवा मॅन्युअर्स, काही ऑर्गॅनिक मॅन्युअर्स असतील, व्हर्मी कंपोस्ट असेल, याला आपण इनपुट्स म्हणतो. तर ते इनपुट्स, नेसेसरी इनपुट्स आपल्या त्या फार्मवरती असले पाहिजेत. मॅनेजमेंट ऑफ फार्म लेबर, मग आपल्याकडे कुटुंबातील लेबर असतील, काम करणारी मंडळी ज्याला आपण वर्कर म्हणतो, किंवा आजूबाजूच्या वाड्या वस्त्यामधून, गावातून आपण लेबर आणतो, त्याचं मॅनेजमेंट आपल्याला या फार्म मॅनेजमेंटमध्ये करता येऊ शकतं. त्यानंतर मेंटेन फार्म रेकॉर्ड्स, अगदी बिया आणल्यापासून पेरणी, त्यानंतर त्याची मशागत, मग ती पूर्व मशागत असेल, आंतर मशागत असेल, हार्वेस्टिंग असेल, काही फवारण्या रसायनांच्या असतील, याचं पूर्ण रेकॉर्ड आपल्याला ठेवावं लागतं. वर्कआउट कॉस्ट, त्याला खर्च किती आला कल्टिवेशनसाठी, आणि प्रॉफिट लॉस, मग प्रॉफिट झाला का लॉस झाला, हे सगळं आपल्याला कोण सांगतं? फार्म मॅनेजमेंट. नेक्स्ट, मेंटेन रेकॉर्ड्स फॉर सिकिंग सर्टिफिकेट फॉर एक्सपोर्ट, म्हणजे सगळं रेकॉर्ड तुम्ही ते ठेवलं पाहिजे. आणि लास्ट, रिसोर्स कॉन्झर्वेशन. रिसोर्स याचा अर्थ आपल्याकडे असणाऱ्या सुविधा, मग ती पाण्याची असेल, किंवा आपली जमीन सुपीक असेल तर ती टिकून कशी राहील, पाण्याचा सोर्स टिकून कसा राहील,
पाण्याचं पुनर्भरण कसं होईल, त्याचं कॉन्झर्वेशन संवर्धन मराठीमध्ये कसं होईल, हे आपल्याला फार्म मॅनेजमेंटमधून शिकायला मिळतं. तर हे त्याचे झाले आस्पेक्ट्स, त्याला आपण पैलू असं मराठीमध्ये म्हणू शकतो. फक्त लक्षात ठेवा, डेफिनेशन ऑन ऑब्जेक्टिव्ह हे मात्र इम्पॉर्टंट, स्टार आणि IMP. आस्पेक्ट्स थोडे त्याच्यापेक्षा 2 किंवा 3 मार्काला विचारले जाऊ शकतील किंवा नाही, पण ऑब्जेक्टिव्ह आणि डेफिनेशन मात्र हमखास विचारली जाऊ शकते. त्यानंतर फार्म मॅनेजर. आता हे आपण एवढं पाहिलं, त्याची फार्म मॅनेजमेंट म्हणजे काय, त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय, त्या फार्म मॅनेजमेंटमध्ये कुठले ॲस्पेक्ट्स येतात, याच्यावरती आपण चर्चा केली. तर हे सगळं पाहणारा एक पर्सन असतो किंवा आपण एक माणूस नेमतो की जो MSc ॲग्रिकल्चर असेल, BSc ॲग्रिकल्चर असेल, की त्याला आपण फार्म मॅनेजर असं म्हणतो, म्हणजे व्यवस्थापक. कुठल्याही गोष्टीला किंवा एंटरप्राइजला एक मुख्य माणूस नेमावा लागतो की जेणेकरून तो एंटरप्राइज किंवा तो व्यवसाय व्यवस्थितरित्या रन करता येतो. आपलं महाविद्यालय प्राचार्य असतात, ते मॅनेजरच असतात एक प्रकारचे. कंपनी असेल तिथं मॅनेजर असतो, बँक असेल तिथंही मॅनेजर असतो. तर एक व्यवस्थापक ते पूर्ण एंटरप्राइज किंवा व्यवसाय रन करण्यासाठी, शास्त्रीय पद्धतीने रन करण्यासाठी, मॅक्झिमम आपल्याला प्रॉफिट मिळवण्यासाठी एक मॅनेजर आपल्याला नेमावा लागतो. इथे फार्मशी रिलेटेड आहे म्हणून आपण म्हटलेलं आहे फार्म मॅनेजर. तर त्याची काय डेफिनेशन काय सांगितलेली आहे, ए फार्म मॅनेजर इज ॲन एम्प्लॉई हू इज पेड टू मॅनेज ए फार्म ऑर ग्रुप ऑफ फार्म. तर हा एक पर्सन आहे, एम्प्लॉई आहे, म्हणजे एक नोकर आहे, या अर्थाने आपण इथं शब्द वापरलेला आहे की ज्याला पगार दिला जातो. हू इज पेड, कशासाठी पगार दिला जातो, टू मॅनेज ए फार्म, त्या फार्मचं व्यवस्थापन बघण्यासाठी, किंवा ग्रुप ऑफ फार्म, 2 फार्म 3 फार्म असं एकत्रित करू. लक्षात आलं, फार्म मॅनेजर इज ॲन एम्प्लॉई हू इज पेड, तो पगारदार असतो किंवा पगारवाला असतो, पगार त्याला द्यावा लागतो. कशासाठी, टू मॅनेज ए फार्म ऑर ग्रुप ऑफ फार्म. दुसरी डेफिनेशन काय सांगितली, ए फार्म मॅनेजर इज ए रिस्पॉन्सिबल पर्सन, ती एक जबाबदार व्यक्ती असते. मग तो प्रॉफिट आला, लॉस आला तरी त्या फार्म मॅनेजरला आपण जबाबदार धरू शकतो. इट इज ए रिस्पॉन्सिबल पर्सन एम्प्लॉयड टू मॅनेज अँड कॅरी आउट ड्युटीज. तो एम्प्लॉय आपण करतो, त्याला का नेमतो आपण, टू मॅनेज, व्यवस्थापन करण्यासाठी, अँड कॅरी आउट ड्युटीज, आणि काही कर्तव्य करण्यासाठी, असोसिएटेड विथ डे टू डे अँड लॉंग टर्म मॅनेजमेंट ऑफ द फार्म. म्हणजे ज्या काही ड्युटीज असतील किंवा जी काही व्यवस्था असेल, मॅनेजमेंट असेल, मग ती दररोजची असेल किंवा 1-2 वर्षाची असेल, त्या फार्मशी रिलेटेड, त्याला आपण फार्म मॅनेजर असं म्हणतो. आता फंक्शन ऑफ फार्म मॅनेजर, याची कार्य काय आहेत त्याची कार्य, फंक्शन्स ऑफ फार्म मॅनेजर. तर डायरेक्ट्स अँड कोऑर्डिनेट्स ॲक्टिव्हिटीज सच ॲज प्लांटिंग, इरिगेशन, फर्टिलायझर ॲप्लिकेशन, हार्वेस्टिंग, ग्रेडिंग अँड रेकॉर्ड कीपिंग. तर त्यांनी कुठल्या ड्युटीज करायच्या आहेत, तर त्यांनी समन्वय साधायचा आहे. आपले कसे प्राचार्य टाइम टेबल पाहतात, सुट्ट्या कधी द्यायच्या पाहतात, फी गोळा झाली का पाहतात, तर तसाच प्रकार आहे इथे. तो फार्म मॅनेजर काय करतो, कोऑर्डिनेशन करतो, समन्वय साधतो. कुठल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये, तर शेतामध्ये ज्या काही ॲक्टिव्हिटीज चालतात, मग ते इरिगेशन असेल, पाणी देणं, कधी द्यायचं, फर्टिलायझर असेल, किती द्यायचं, केव्हा फर्टिलायझर द्यायचं, हार्वेस्टिंग असेल, ते पीक केव्हा काढायचं, ग्रेडिंग, त्याचं प्रतवारी करणं असेल, आणि मग रेकॉर्ड कीपिंग, पैसे किती खर्च झाले, आपल्याला प्रॉफिट किती मिळाला, त्याचा रेकॉर्ड, हे सर्व जी जबाबदारी आहे ती फार्म मॅनेजरची असते. ते त्यांनी कोऑर्डिनेट करायचं असतं. हे पहिलं फंक्शन. दुसरं, कोऑर्डिनेट्स ग्रोईंग ॲक्टिव्हिटीज विथ इंजिनिअरिंग इक्विपमेंट
मेंटेनन्स, पॅकिंग, हाऊसेस अँड अदर ॲक्टिव्हिटीज. याचा अर्थ की ज्या आता नवीन नवीन काही संशोधन होतंय, नवीन व्हरायटीज येतात, नवीन खतं येतात, तर त्या ज्या ग्रोईंग ॲक्टिव्हिटीज आहेत त्या बाबतीत त्यांनी सतर्क राहिलं पाहिजे. इंजिनिअरिंग इक्विपमेंट असतील, नवीन अवजार आलेले असतील, तर ती प्रॉफिटशी रिलेटेड आपल्याला कमी खर्चामध्ये कशी मिळवता येतील आणि वापरता येतील हे त्यांनी ते पाहिलं पाहिजे, ते कॉर्डिनेट केलं पाहिजे. नेक्स्ट, कॉन्फर्स विथ परचेसेस अँड अरेंज कॉन्फर्स विथ परचेसर्स अँड अरेंज सेल ऑफ फार्म प्रोड्यूस. म्हणजे जे काही प्रोडक्शन होणार आहे ते त्यांनी संवाद घडवून आणला पाहिजे खरेदी विक्री करणाऱ्या लोकांमध्ये. परचेसर्स आपण असं म्हटलेलं आहे. समजा एखादा ऊस घालावायचा असेल आपल्याला कारखान्याला, तर तो वेळेत गेला पाहिजे. मका विकायची असेल तर ती जास्ती किमतीला गेली पाहिजे. या अर्थाने तो भाग आहे किंवा फंक्शन आहे. नेक्स्ट, ॲनालाइज सॉईल टाईप अँड क्वांटिटी ऑफ फर्टिलायझर रिक्वायर्ड फॉर मॅक्झिमम प्रोडक्शन. हे अगोदरही सांगितलं आहे की त्यांनी त्या फार्मरची सॉईल कशी आहे, तिची फर्टिलिटी मेंटेन कशी करायची, कोणती खतं वापरायची, किती प्रमाणात वापरायची, की जेणेकरून आपल्याला जास्तीचं उत्पादन कमी खर्चामध्ये मिळेल. हे त्या मॅनेजरचं कर्तव्य आहे. नेक्स्ट, इन्स्पेक्ट इक्विपमेंट टू इन्शुअर प्रॉपर फंक्शनिंग. आणि मग आपल्याकडचे जे फार्मरचे जे काही इक्विपमेंट्स असतील, मग स्प्रेयर्स असतील, डस्टर्स असतील म्हणजे फवारणी यंत्र, धुरळणी यंत्र, ट्रॅक्टर असेल, तर त्याचं नेहमी तपासणी करून घेणं, त्याचं सर्व्हिसिंग करणं, ते योग्य रीतीने कार्य करतात का हे कॉर्डिनेट करणं हे मॅनेजरचं काम आहे. नेक्स्ट, डिटरमाइन्स मॅच्युरिटी पिरियड ऑफ क्रॉप्स. मी अगोदरच सांगितलं, पीक पक्व झालेलं आहे, ते काढणीला आलेलं आहे, हे त्याला ठरवता आलं पाहिजे योग्य वेळेला. त्याचबरोबर क्रॉप डॅमेज किती होतोय वेदरमुळे, तो कमी कशा करता येईल हेही त्याला ठरवता आलं पाहिजे. परचेस मशिनरी, इक्विपमेंट, सीड, फर्टिलायझर अँड केमिकल. आणि मग ह्या फार्मवरती लागणाऱ्या जे काही मशिनरी असतील, फर्टिलायझर्स असतील, काही केमिकल्स असतील, त्याची खरेदी असेल, परचेस, ते मॅनेजरलाच बघावं लागतं. आणि नेक्स्ट, निगोशिएट्स विथ बँक्स टू ऑब्टेन क्रेडिट. म्हणजे बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांकडे भांडवल कमी असतं, अशा वेळेला त्या मॅनेजरनी अनेक क्रेडिट सोसायटी असतील, बँक असेल, त्यांच्याकडे जाऊन आपल्याला लोन कसं मिळेल, कमी व्याजदरात कसं मिळेल हे पाहावं लागतं. आणि शेवटी इव्हॅल्युएशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स अँड मेकिंग ऑफ बजेट प्रपोजल्स. आणि दरवर्षी त्यांनी प्रॉफिट लॉस म्हणजे प्रॉफिट किती झाला, कुठल्या एंटरप्राइजमध्ये लॉस झाला, तर त्याचं मूल्यमापन की ज्याला आपण इव्हॅल्युएशन म्हणतो हे त्यांनी केलं पाहिजे. तरच तो फार्म प्रॉफिटमध्ये येऊ शकतो, अन्यथा तो येणार नाही. तर साधारणतः आत्तापर्यंत आपण फार्म मॅनेजमेंट या टॉपिकमध्ये 3 गोष्टी अभ्यासल्या विद्यार्थिनींनो. कोणत्या? तर व्हॉट इज फार्म मॅनेजमेंट, दुसरं ऑब्जेक्टिव्ज ऑफ फार्म मॅनेजमेंट, तिसरं अस्पेक्ट्स ऑफ फार्म मॅनेजमेंट, चौथं फार्म मॅनेजर म्हणजे त्याच्या डेफिनेशन किंवा फार्म मॅनेजर म्हणजे काय, आणि फंक्शन्स ऑफ फार्म मॅनेजर. तर फार्म मॅनेजरचे फंक्शन जे आहेत ते जनरल आहेत. की एखादा शेतकरी काय करतो, शेती करताना कुठली कुठली कर्तव्य करतो, कुठली कार्य करतो, तीच त्या फार्म मॅनेजरची. म्हणजे आपल्याकडे 10 एकराची शेती आहे आणि पप्पा आपले किंवा बाबा शेती करतात, तर त्या शेताचे ते फार्म मॅनेजरच आहेत. प्रत्येक डिसिजन ते घेतात. नफा आला तरी आपण बाबाशीच ते रिलेट्स करतो आणि तोटा आला तरी बाबाच त्याला जबाबदार असतात. म्हणजे ते एक प्रकारचे मॅनेजर आहेत, ते सगळं कॉर्डिनेट करतात. असा दृष्टिकोन ठेवून जर तुम्ही ह्या फार्म मॅनेजमेंटचा अभ्यास केला तर तुम्हाला ते नक्कीच सुलभ आणि इझी वाटेल. तर आपण इथे थांबूया. नंतर पुढचा जो भाग आहे फार्म मॅनेजमेंटचा तो येत्या शुक्रवारी पुन्हा आपण अभ्यासूया. तोपर्यंत धन्यवाद.